सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। उपसंचालकाने 28 मे 2025 रोजी शिक्षक तर भरती बाबत काढलेला परिपत्रक रद्द करण्यात यावा। शिक्षक कर्मचाऱ्यांना 24 वर्षाचा दुसरा लाभ पूर्वीप्रमाणे लागू करण्यात यावा। प्राथमिक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना बक्षीस समितीने शिफारस केल्याप्रमाणे योजनेतील 10, 20, 30 वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा। यासह विविध प्रश्नावर सूर्यकांत सुर्वे, मुस्ताक शेख शेंदी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सोलापुरात धरणे आंदोलन दिसत आहे। त्याचा निषेधार्थ त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचे 10, 20, 30 24 वर्षाची निवड श्रेणी व तर अजूनही आमची 3-4 मागण्या आहेत। त्या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन करत आहोत। सदर आंदोलनाची प्रत जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेला आहे। त्यांच्याद्वारे शासनाला आमची मागणी कळवावे अशी आमची एक इच्छा आहे। आता सीओ साहेबांना, शिक्षणाधिकारी साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहोत। संबंधित विषयाबाबतीत शासनाची कायम संपर्कात आहेत। त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे, त्यांचं बोलणी चालू आहे। काही सकारात्मक निर्णय पण झालेले आहेत। त्या बोलणीनुसारच 4 एप्रिलचा GR निघाला होता की बंदी उठवायचं। पुन्हा संचालकांच्या पत्रानुसार पुन्हा बंदी 4 वर पुन्हा ते GRला स्थगिती देऊन पुन्हा बंदी घालण्याचा एक प्रयत्न होत आहे। त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकेतरांचे नुकसान, कर्मचाऱ्यांची भरती थांबवल्यामुळे खूप जणांचे आता उपासमारीची वेळ आलेली आहे खूप जणांना।